आहे ती म्हणजे अजित पवार यांच्या बारामतीमधल्या माळेगाव नगर पंचायतीच्या निवडणूक प्रचारासाठी अजित पवारांची सभा झाली आणि यावेळी त्यांनी विविध विकास कामं आणि निधी संदर्भात भाष्य केलं। मात्र प्रचार सभेवेळी रिक्षावरील भोंग्यामुळे व्यत्यय आला। यावर अजित पवारांनी व्यासपीठावरून आपल्या खास शैलीत आदेश दिला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला। आमच्या पुढे येऊन त्यांना भूमिका मांडता येत असते, म्हणून माझी सर्वांना विनंती आहे। बाबांनो, आता उद्याचाच दिवस आहे। माझी बारामती शहरातल्या सर्व कार्यकर्त्यांना आरताला म्हणा, अजितदादा बोलतो जरा गप्पा सोडा, ते सांगायला कसा दादा मी कसा प्रचार करतो, नौटंकी आहे त्याची मित्रांनो। त्यामुळे आता त्याला माहिती आहे माझी सभा चालली, पण मुद्दाम मला ऐकायला काय काय अशीच असतात चित्रावर, काम करायचं नाही। पण दादा मी आलोय बरं का भेटायला। अरे होय रे बाबा, तुझ्या आयला तुम्हाला मिठीच मारायचं बाकी राहिलेलं होतं। काय अवघड काम आहे। मी मागेही तुम्हाला सांगितलं की निधी, मी थोडासा बोलता बोलता जरा ओघाने बोलून गेलो की बघा अजित पवार हे कट करतायत ते कट करतायत। मी आता तसलं काहीच बोलणार नाही। फार माझा लगेच हे बसलेलेच आहे टपून, कधी एखादं वाक्य जातं आणि लगेच ब्रेकिंग। अजित पवार आज असे असे बडबडले, अजित पवारांचा तोल सुटला। आता कशाचा तोल सुटला मला दाखवतो, माझा तोल सुटला म्हणजे दाखवतो नाही तर तेवढं दाखवतो। तिकडे इंदापूरच्या सभेतही अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी केली। काही लोक 19 वर्ष मंत्री होते, इंदापूरसाठी काय केलं असा सवाल त्यांनी विचारला। इंदापूरच्या सभेतून दादांनी हर्षवर्धन पाटलांना टोला लगावला। मंत्रीपदी असताना फक्त फोटो काढत फिरले असंही अजित पवार म्हणाले। का नाही बाकीच्यांनी केलं? तुमच्यातले तर काही काही लोक 19 वर्ष मंत्री होते। मंत्री असताना केलं काय? जॅकेट घातली, स्टाईल मारली, कुठेही काही फोटो काढायचं म्हटलं की त्याच्यात बरोबर चेहरा येतोच, गळ्याचा फोटो। आम्ही याच इंदापूरमध्ये येऊन एक शब्द वापरला होता, जे आमच्या ग्रामीण भागातली जनता सहज वापरून जाते, म्हणून आम्ही आपलं ढोंगे बैठकीमध्ये वापरला, जे मला धो 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 धो। त्याच्यात पण मोठी मोठी लोक होती, उंच उंच लोक होती। लगेच ते काढलं, त्या माणसाला काय द्यायचं ते दिलं, दिल्लीत पाठवलं, इकडं पाठवलं, तिकडं पाठवलं। अरे हे काय विकासाचं काम आहे का? हा त्यांचा विकास। तर दुसरीकडे ईश्वरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेतून जयंत पाटलांना जोरदार टोला लगावला। जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत, त्यांच्यासाठी एक मंत्रिपद ठेवलंय अशा चर्चा काही दिवसांपूर्वी सुरू होत्या। मात्र आपलं मंत्रिमंडळ भरलेलं आहे, बाहेरच्याला मंत्री करणार नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। फक्त एवढंच सांगतो, कोणाच्या मनामध्ये कन्फ्युजन नको म्हणून एकच गोष्ट क्लिअर करून देतो की माझ्या मंत्रिमंडळात आता कुठलीच वॅकन्सी नाही आहे, कुठलीच जागा माझ्याकडे आता नाही आहे। पूर्ण मंत्रिमंडळ आता माझं भरलेलं आहे। त्यामुळे आता मी काही तुम्ही नव्याने मागण्या करू नका। तुमच्यापैकी आता हे जेवढे आमदार बसलेले आहेत, आता तुम्ही सगळे वाट पाहत, तुमच्यापैकी कोणालाही मंत्री मी बनवणार नाही, बाहेरचा तर विषयच नाही। त्याच्यामुळे आता सध्याची वॅकन्सी नसल्यामुळे मी कोणी काही सांगितलं तरी तुम्ही काही त्याची फार चिंता करू नका। मंत्रिमंडळ भरलेलं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी ईश्वरपूरमधून म्हटलेलं आहे। आणि जिथले आमदार आहेत जयंत पाटील, तर जयंत पाटील मागील काही दिवसांपासून हे पडद्याआड काहीतरी घडामोडी चाललेल्या आहेत आणि जयंत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार, त्यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती। त्यावरूनच ही टिप्पणी केलेली आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी आणि त्याचबरोबर जयंत पाटलांना टोलाही लगावला।
दरम्यान शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड ते कराड असा प्रवास या दोघांनी केला आहे. या प्रवासात दोघांनी अनेक विषयांवर चर्चा केली. चर्चेचा तपशील अजूनही कळलेला नसला तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांचा हवाई प्रवास चर्चेत आलाय. तर छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये चित्रा वाघ यांची प्रचार सभा झाली आहे. यावेळी त्यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली. सभेत आलेल्या महिलांना त्यांनी एक कानमंत्र दिला. तो कानमंत्र काय आहे ऐकूयात. आता पार्ट्या चालू झाल्या असतील. नवरा जाताना सकाळी सांगेल रात्री काही जेवायला येत नाही, तुम्ही समजून जा, गेला जाऊ द्या त्याला. आल्यावर एक मंत्र म्हणायचंय, खा कुणाचं पण मटण पण दाब कमळाचं बटन. लक्षात राहील का नाही? अगं लक्षात राहील का? मंत्र 2 तारखेपर्यंत सकाळी चहा द्यायला गेलात का कानात पहिले मंत्र फुका. कुठला? खा कुणाचं पण मटण पण दाब कुठलं बटन? कमळाचं बटन. दुपारी पण तेच आणि रात्री पण तेच. तर मालवण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सभा झाली. यावेळी शिवसेनेवर ज्यांनी वार करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर एक नाही 2 वार केले, पण पक्षावर वार होऊ दिला नाही असं निलेश राणे म्हणाले. तर एकनाथ शिंदेंनी तिकीट दिलं, त्यांची साथ कधीच सोडणार नाही असंही निलेश राणे म्हणाले. तुलाच तिकीट देणार सांगणारा महाराष्ट्रामध्ये एकमेव माणूस आणि ते म्हणजे शिंदे साहेब. अनेक लोकांनी सांगितलं तुला तिकीट देतो, तू काळजी करू नको, आणि नंतर नजर चुकवायला लागले, नंतर गाड्या बदलायला लागले. निलेश मी अमुक अमुक ठिकाणी आहे, मी मुंबईच्या बाहेर आहे, टर्न मारला नरिमन पॉइंटला तर समोरच भेटले. असे खोटे बोलणारे भरपूर आहेत. शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला, त्याच्यावर फक्त एक वार नाही त्याच्यावर 2 वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही. मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही. आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत. आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही, पण जिल्ह्याचा आपल्या मतदारसंघाचा मी कधी अपमान होऊ देणार नाही. दरम्यान मालवणमधील याच सभेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निलेश राणेंचं कौतुक केलं. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसका भी हो धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो. वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत, आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात. तर मालवणमधील निवडणुकीच्या वादातून दोन्ही राणे बंधूंमध्ये वार पलटवार सुरू झाले. आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांनाच का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? पण 3 तारखेला रिझल्ट मध्ये उत्तर देणार. ज्यांनी ज्यांनी मला कमी लेखलं ह्याचा बळी जाणार असं म्हटलं. आता 3 तारखेला नेमका बकरा कोणाचा झाला हे 3 तारखेला कळेलच.